आळंदीकरांनो, साष्टांग दंडवत. धर्मपीठाने दिलेल्या न्यायाप्रमाणे आम्ही पोरांनी सुखी व्हावं म्हणून आम्ही आत्महत्या करायला चाललोय. बाहेरची वादळं आपल्या अंगावर आल्यावर सामदाम दंडाने शांत करता येतात. बाहेरची वादळं शांत करण्यासाठी आपल्या मनगटामध्ये ताकद असते. अंतकरणामध्ये निर्माण झालेलं वादळ शांत करण्यासाठी परमार्थच करावा लागतो, दुसरं काही चालत नाही. आणि म्हणून संतांनी घालून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी संत कसे आहेत त्यांचं चरित्र आपल्याला बघावं लागतं. ज्या साधू संतांनी हाल अपेष्टा काढल्या आणि आपल्यासाठी भक्तीचा मार्ग सुकर होण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या, त्या साधू संतांचं चरित्र पाहण्याच्या योगाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आपण पाहत आहोत. काल आपण चरित्र भाग पाहिला. पूर्वजांचा इतिहास पाहिला. 7 पिढ्यापासून विठ्ठलपंत जन्माला आले, आपल्या मामाच्या गावी गेले, शिक्षण घेतलं. तिथून आळंदीला आल्यानंतर विवाहाचा प्रसंग आला. विवाह झाला, लग्न झालं. तीर्थयात्रा पूर्ण करून परत आपे गावी आले, पण आई वडील वारल्यानंतर परत आळंदीमध्ये आले. पण संन्यासानंतर मुलं झाली म्हणून आळंदीमध्ये सर्व कर्मठ ब्राह्मण त्रास देत होते. 4 मुलं झाली. सिद्धोपंतांच्या वाड्यामध्ये गोकुळ अवतरलं. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानदेव महाराज, सोपाना आणि मुक्ताई 4 मुलं झाली. पण संन्याशाला मुले झाली, विधवेला मुले झाली, म्हणून आळंदीतील लोक द्वेष करू लागली. ऐका ना बाबांनो, वेळ माझ्याकडे फक्त थोडासा अर्धा तासच राहिलाय. सर्व अंगाचे कान करून ऐका. पाणवठ्यावर धुणं धुवायला वाया गेल्यानंतर हळूच एकामेकीशी कुजबुजायच्या. ऐकलत का? संन्यासाला मुलं झाली. संन्यास घेतला होता, आता त्यांची पत्नी विधवाच होती, तरी पण मुलं झाली. हो, कट्ट्यावर, पाणवठ्यावर, जिकडं तिकडं फक्त ही चर्चा. काही कर्मठ ब्राह्मणांनी विठ्ठलपंतांना बोलवून घेतलं. आता जे आळंदीमध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आहे ना, त्या सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये सभा बसली. खाली मान घालून विठ्ठलपंत बोलताय, मायबाप कशासाठी ही सभा? ए भ्रष्टा, संन्यास घेतला होतास ना, मग पुन्हा संसार का केलास? मायबाप, संसारामध्ये मन रमेना म्हणून श्रीपाद स्वामींच्या आश्रमामध्ये राहिलो. पण श्रीपाद स्वामींना कळालं माझी पत्नी रुक्मिणी माझी वाट पाहते. श्रीपाद स्वामींनी मला सांगितलं, विठ्ठलपंता, संसारिक माणसाने संसार करूनच मुक्ती मिळवावी. गुरूंच्या आज्ञेमुळं मी परत आलो. परत संसाराला सुरुवात केली. 4 मुलं गोंडच झाली मला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपाना, मुक्ताबाई.
गुरूंच्या आज्ञेमुळे मी पुन्हा संसार केला. भ्रष्टा, लाज वाटत नाही का तुला हे बोलताना? संन्यास घेऊन परत ग्रस्ताश्रम स्वीकारतोस? कोणाची परवानगी घेतली होतीस? कोण होता साक्षीला? काय तुझी शुद्धी झाली? कोण तुझ्या मुलाशी लग्न करणार? नाही नाही ते बोलायचे हो, नाही नाही ते बोलायचे. ऐका ना, काय आज्ञा मायबाप, या आळंदीमध्ये राहायचं नाही. नका हो असं करू, माझी बाळ छोटीशी, नका असं करू. माझी मुलं मोठी झाली ना, मी स्वतःहून ही आळंदी सोडून जाईल हो. पण आता मला राहू दे आळंदीमध्ये, तुमच्या पायाशी ठेवा, पण मला राहू दे आळंदीमध्ये, मला राहू दे. ए भ्रष्टा, एकदा सांगितलेलं कळत नाही का? आळंदीमध्ये राहायचं नाही. जी मायबाप, नाही राहायचो. डबडबल्या डोळ्याने विठ्ठलपंत चालत 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 आपल्या वाड्यापर्यंत आले. तेवढ्यात पाठीमागं 15-20 ब्राह्मण पाठीमागं आले. सिद्धोपंतांच्या वाड्यामध्ये घुसले. घरामध्ये असलेली भांडी, विठ्ठलपंतांचा चिमुकला संसार सगळा घराच्या बाहेर टाकून दिला. भ्रष्टा, संन्यास घेऊन परत मुलं निर्माण करतोस? आळंदीमध्ये राहायचं नाही. तुझ्यामुळे आळंदी आमची बाटून जाईल. आळंदीवर मोठं संकट येईल, त्याच्या अगोदर बाहेर हो आळंदीच्या. ऐका ना, विठ्ठलपंत आतमध्ये भीतीच्या खुंटीला धरलंय. कोणी यायचं मागून लात मारायची. नका मारू. रुक्मिणी पाहते सगळं, हंबरडून रडते. चारी पोरं जवळ येत आहेत. निवृत्ती दादा म्हणतोय, आई, ए आई, आई का ग मारताय ते आपल्या वडिलांना? आई का मारतायत? काय सांगावं त्या माईने की तुझ्या बापाने संन्यास घेतला आणि नंतर ग्रस्ताश्रम स्वीकारून तुमचा जन्म झाला, म्हणून हे दुःख भोगतोय. काय सांगावं? सगळं सामान घराच्या बाहेर टाकलं. बोचकी बांधलेली निवृत्ती दादाने एक बोचकं डोक्यावर घेतलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी एक बोचकं डोक्यावर घेतलंय. छोटीशी मुक्ताई काय चाललंय तिला कळत नाही. हे माग 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 चाललेले आहे. आले बाबांनो सिद्धबेटावर राहू लागले. गवताची झोपडी केली आळंदीमध्ये. आळंदीपासून 1-1.5 किलोमीटरवर सिद्धबेट आहे. आता थोडी परिस्थिती बरं आहे, पण त्यावेळेला जंगलच होतं. त्या जंगलामध्ये 4 मुलं आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आपला संसार चालवत आहेत. मुलं हळूहळू मोठी होत होते, पण मुलांना खाण्यासाठी कोणी काही देत नव्हतं हो. एकतर 2 दिवस उपाशी होती मुलं. 2 दिवस उपाशी आहेत. सोपाना आईकडे जायचा. आई, भूक लागली, मला भूक लागली, काय खायला मिळेल? हळूच विठ्ठलपंतांकडे जायचं रुक्मिणीने. काय हो, मुलं म्हणतायत भूक लागली, मुलं म्हणतायत भूक लागली. मी गावामध्ये जातो, काहीतरी घेऊन येतो. विठ्ठलपंत आले विसोबा छाटेंच्या घरी. विसोबा, 2 दिवस झालं मुलांनी काही खाल्लं नाही, काहीतरी असलं तर देणारे. छोटे छोटे बाळ माझी उपाशी, दे ना काहीतरी. संन्याशाच्या मुलांना कसली खाण्याची आव, मराना उपासी. चल चालता हो, काही तुला मिळणार नाही. नका हो बोलो असं. माझी पोरं उपासी आहेत, माझी मुलं उपासी आहेत.
कोणी काही दिलं नाही हो. रिकाम्या हाताने विठ्ठलपंत आले. आपले बाबा काहीतरी आपल्याला घेऊन येतील म्हणून मुलं वाट पाहत आहेत. रिकाम्या हाताने आले तसेच घरामध्ये जाऊन दाय मोकलून रडतायत. गुडघ्यामध्ये डोकं घातलं. काय हो, काही नाही दिलं आळंदीकरांनी? नाही काही दिलं, काही नाही दिलं. ऐका, आज आळंदीमध्ये माऊलीच्या दर्शनासाठी लाखोनी गर्दी आहे. पण त्याच आळंदीमध्ये एक दिवस अन्नाच्या जाग्यावर गटागटा इंद्रायणीचं पाणी प्यावं. अरे ते पाणी सुद्धा देत नव्हते हो. पाणी आणण्यासाठी रुक्मिणी ज्यावेळी इंद्रायणीला जायची ना, त्यावेळेला तो गट कोणीतरी यायचं, पाणी भरता इथं. तो मातीचा घट, डोक्यावरचा दगड त्याच्यावर मारायची, तो फुटून जायचा. पाणी नसायचं हो. पाणी 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 करून चारी भावंड रडायची. घट फोडून अंगावर पडलेलं पाणी ते तरी माझ्या लेकरांना द्यायचं म्हणून घरी यायचं. रुक्मिणीने आपल्या साडीमध्ये ओली झाली ती साडी पिळायची आणि ते पिळालेलं पाणी सोपानाच्या मुक्ताईच्या तोंडामध्ये. बाळांनो, तहान लागली, एवढंच आम्ही करू शकतो. इतके हाल अपेष्टा काढले. खूप त्रास देत आहेत आळंदीकर म्हणून थोडंसं तीर्थयात्रेला जाऊ म्हणून चारी भावंड आणि विठ्ठलपंत रुक्मिणी त्र्यंबकेश्वरला आले. त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याच्या हेतूने कुशावर्तावर स्नान केलं आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सुरू केली. तेवढ्यात एक वाघ निवृत्तीनाथ महाराजांच्या आणि या चारी भावंडांच्या मागं लागला. वाघ पाठीमागं लागला, पण वाघाने मात्र निवृत्ती महाराजांचा पिछा पुरवला. सगळ्यांची पांगापांग झाली. निवृत्ती महाराजांच्या मागं वाघ लागला. ब्रह्मगिरीच्या त्या डोंगर रांगाच्या मधून निवृत्तीनाथ महाराज पळतायत. तेवढ्यात एक गुहा दिसली. गुहेमध्ये आत गेले आणि गुहेमध्ये आतमध्ये गेल्यानंतर पाहिलं एक तेजस्वी प्रकाश. लाखो कोटी सूर्याचा प्रकाश निवृत्तीनाथ महाराजांच्या दृष्टीला दिसला. आतमध्ये कोणतरी योगी बसला होता. आतमध्ये योगी होता. दर्शन घेतलं. माझ्या मागावर वाघ लागलाय, वाचवा मला, वाचवा मला, वाचवा. ते दुसरे तिसरे कोणी नव्हते, गैनीनाथ महाराज होते. निवृत्ती, घाबरू नकोस, त्या वाघाच्या रूपामध्ये मी चालू होतो रे बाबा. कशासाठी मला बोलवलं तिथं? अरे बाबा, आदिनाथापासून चालत आलेली परंपरा आता माझी जायची वेळ आली. ते कोणाला द्यायची? तुझी निवड केली रे. आणि त्यावेळेला तिथं त्या गुहेमध्ये शांभवी आणि शांकरी विद्येचं तत्वज्ञान गैनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना या ठिकाणी दिलं. आणि दिल्यानंतर एक आगळं वेगळं तेज निवृत्ती महाराजांच्या तोंडावर आलं होतं. संपूर्ण कांती दिव्य तेजमय दिसत होती. आणि मग ते तत्वज्ञान घेऊन इकडं पांगापांग झाली. निवृत्तीनाथ महाराजांच्या मागं वाघ लागला. वाघाने खाल्ला म्हणून सगळेजण रडत होते. बाबांनो, ही तीन भावंड ज्ञानदेव महाराज, सोपाना, मुक्ताई आपल्या भावाची वाट पाहते. वाघ लागला आपल्या भावाच्या पाठीमागं. अरे संकट यावीत, किती संकट यावी. कुशावर्तावर वाट पाहत आहेत. काय झालं असेल आमच्या निवृत्तीचं? आई रडते, विठ्ठल पण रडत आहेत. ऐका, त्यावेळेला परत ही सगळी मंडळी निवृत्तीनाथ महाराजांची वाट पाहत आहेत. येत नाहीयेत. पण तेवढ्यात कुशावर्तावर निवृत्ती महाराज ते तत्वज्ञान घेऊन आले. सगळ्यांना आनंद झाला. चारी भावंड एकामेकीला बिलगून रडतायत. कुठं गेला होता दादा? तुझं शरीर वेगळं दिसतंय. सगळी कथा सांगितली. गैनीनाथ महाराजांनी मला हे तत्वज्ञान दिलं
आणि तेच तत्वज्ञान मी तुम्हाला देणार आहे। त्याच कुशावर्तावर ज्ञानदेव महाराज सोपाना आणि मुक्ताई यांना तत्वज्ञान दिलं। निवृत्तीनाथ महाराज गुरु झाले आणि हे तत्वज्ञान दिलं। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार। गहिनीनाथ महाराजांनी त्या गुहेमध्ये निवृत्ती महाराजांना ते दिलं आणि तेच ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ महाराजांनी दिलं। ऐका ना बाबांनो, ऐका 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 ऐका। आणि सगळी भावंड आळंदीला चला जाऊया, आपली भूमी आहे ती, जायचं म्हणून आळंदीला आले बाबांनो। ऐका, पण परत त्यांना पाहिल्यानंतर आळंदीकर म्हटले, बरं झालं कुठंतरी गेला होतात, आलात का परत इथं आळंदी बाटवायला? नाही नाही ते बोलायचे, कुणी भिक्षा देत नव्हते, बाळ जायची, कुणी दगडी टाकायचं तर कुणी चिखल त्या झोळीमध्ये टाकायचं, कुणी रस्त्याने चालले तर सडा मार्जन करायचं। अरे संन्याशाची मुलं या रस्त्याने चालली, शिव्या शाप द्यायचे, कोणी मारायचं, खूप त्रास दिला। व एक वेळेला सकाळच्या वेळी ज्ञानेश्वर महाराजांना स्नान करण्याची इच्छा झाली। स्नान करण्याची इच्छा झाल्यानंतर पंचा पाठीवर टाकला, इंद्रायणीवर आले। इंद्रायणीवर आल्यानंतर पंचा आपला इंद्रायणीच्या काठावर ठेवला। ज्ञानेश्वर महाराज स्नानासाठी इंद्रायणीमध्ये उतरले। तेवढ्यात पलीकडं आळंदीचे विद्वान शास्त्री आवाज आला, कोण आहे पाण्यामध्ये? काका, मी विठ्ठल पंतांचा ज्ञाना। कोण? संन्याशाचा कार्टा? कशाला आलास? इंद्रायणी बाटवायला? काका, लाखो जणांना पुनीत करणारी ही गंगा आमच्या लहानग्याच्या स्पर्शाने बाटेल तरी कशी? आमच्या लहानग्याच्या स्पर्शाने बाटेल तरी कशी? मला उलट बोलतोस? ते शास्त्रीजी आले, चपराक मारली माऊलींच्या कानाखाली, चपराक मारली। नका मारू काका, पुन्हा नाही यायचो या इंद्रायणीवर स्नानासाठी, स्नानाची इच्छा झाली म्हणून आलो। बाहेर हो, पाण्याच्या बाहेर आले। ऐका ना, पंचा घेतला आणि माऊली जायला निघाले। तेवढ्यावरच ते शास्त्रीजी थांबले नाही। 10-12 पोरं तिथं खेळत होती। ए पोरांनो, अरे भक्ता काय, हा संन्यासाचा कार्टा इंद्रायणी बाटवायला आला होता, धरा त्याला मारा। 10-12 पोरं माऊलींच्या अंगावर लोटली। कोणी समोरून यायचं, पोटामध्ये लात घालायचं, कोणी पाठीमागून यायचं, पाठीवर मारायचं, कोणी सगळी 5-10 पोरं यायची, छातीवर बसायचं, छाती बडवायचे। माऊली रडत रडत म्हणताय, पोरांनो काय माझं चुकलं, या इंद्रायणीवर स्नानासाठी आलो, एवढं चुकलं ना? पुन्हा जर हा ज्ञाना इंद्रायणीवर दिसला ना, बुडवू भारा, पण मला सोडा पोरांनो, मला माझ्या आईकडे जाऊ दे, मला माझ्या आईकडे जाऊ दे। त्यात कुणीतरी यायचं, तोंडाला चिखल चोळायचं। पोरांनो जाऊ द्या मला, मी नाही यायचो परत, कधी या इंद्रायणीवर यायचो नाही। माझी आई वाट पाहते, माझी माई घरी वाट पाहते। कशी तरी सुटका करून माऊली सिद्ध बेटावर आले। आई 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 अशी हाक मारताय। हरणी जशी आपल्या पाडसाकडे पळावी, गाय जशी आपल्या वासराकडे धावते, तशी रुक्मिणी ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आली। पोटाला धरलं, अंगाला चिखल लागलाय, तोंडाला चिखल लागलाय, खरचटलाय अंगाला। का रे ए ज्ञाना, कुठं गेलतास?
इंद्रायणीवर गेलो होतो आई. पडलास का रे? चिखल लागलाय अंगाला. सांगत होते तुला निवृत्ती दादाला बरोबर ने, तू ऐकलं नाहीस. आईचं ऐकलं नाही की देव शिक्षा देतो. पडलास वाटतं. आई पडलो नाही. स्नानासाठी गेलो होतो, स्नान करत होतो तेवढ्यात शास्त्रीची होते तिथं. मला स्नान करताना पाहिलं. मला बाहेर हो म्हटले. इंद्रायणी बाटल तुझ्यामुळं. मी फक्त एवढंच बोललो, आई आमच्या लहानग्याच्या स्पर्शाने लाखो जणांना पुनीत करणारी ये गंगा बाटेल तरी कशी. मला उलट बोलतो का म्हणून माझ्या जवळ आले, मला चपराक मारली. आई कानाखाली बघ ना, बघ कसे वळ उठले. बावले ते गाल पुढं केला. चारीच्या चारी बोट उठली होती हो गालावर. आतमध्ये विठ्ठलपंत ऐकतायत. ऐकला का हो तुम्ही? ऐकलत का? किती दिवस असा छळ करायचा? सांगा ना त्या आळंदीकरांना. संन्यासानंतर संसार आम्ही केला, अपराध आमचा आहे. काय शिक्षा द्यायची ती आम्हाला द्या. आमच्या मुलाबाळांना का? कशासाठी? 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 ऐका. विठ्ठलपंत उठले. ज्ञानोबाला आपल्या कुशीमध्ये घेतलं. ज्ञाना काय रे, आम्ही अभागी. देवासारखी मुलं आमच्या पोटी जन्माला आली, पण आम्ही सुख देऊ शकत नाही. रुक्मिणी म्हणते, जा तुम्ही आळंदीमध्ये न्याय मागा. काय शिक्षा द्यायचे ते आम्हाला द्या. आम्हाला सुळावर द्या. देहाचे तुकडे तुकडे करा, पण आमची मुलं सुखी झाली पाहिजे. आमची मुलं सुखी झाली पाहिजे. आमची मुलं सुखी झाली पाहिजे. विठ्ठलाला हाक मारतायत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता आपली काळजी त्या पांडुरंगालाच, त्या पांडुरंगालाच. ऐका. विठ्ठलपंत आळंदीमध्ये आले. मुलं मोठी झालीत माझी, नका त्यांचा छळ करू. जंगलामध्ये राहतोय आम्ही, त्यांची मुंज करण्याची परवानगी द्या. आमच्या लेकरांना माणूस म्हणून जगण्याची परवानगी द्या. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या. ऐका ना. आळंदीकरांनी सांगितलं, तुझ्यासाठी काहीच न्याय नाही. न्याय पाहिजे असेल पैठणला जा, न्याय मिळेल. अपेक्षा भंग झाला. परत घरी आले. काय हो, मिळाला न्याय? रुक्मिणी, हे आळंदीकर आपल्याला न्याय नाही देणार ग. आपल्याला नाही न्याय देणार. आपल्याला न्याय आणण्यासाठी पैठणला जावं लागेल. 4 मुलं छोटी छोटी खेळतायत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. का हो, आळंदीकरांनी काही न्याय नाही दिला? रुक्मिणी, हे आळंदीकर, आपल्याला न्याय नाही देणार. पैठणला जावा लागेल.
मी पैठणला जातो आणि आपल्या बाळांसाठी, आपल्या बाळांना सुख मिळेल असं काहीतरी नक्की न्याय घेऊन येतो. आळंदी आणि पैठण लांब होतं माई बापांनो, ऐका ओ सावरदरेकर ऐका. तर मजल करत 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 विठ्ठलपंत निघाले. अंधार झाला की एखाद्या वस्तीला थांबावं, मिळेल ते खावं आणि परत उजेड झाला की पैठणच्या दिशेने चालावं. दर मजल करत पैठण या ठिकाणी आले. सगळ्यांना कळालं कोणतरी संन्यासी पुन्हा संसार केला, मुलं झाली म्हणून न्याय मागण्यासाठी आलाय. नागघाटावर सभा बसली. कोण? माझं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी, मूळ गाव आपेगाव, सासरवाडी आळंदी. लग्न झालं माझं, पण संसारामध्ये मन रमना म्हणून वाराणसीला जाऊन संन्यास घेतला. पण माझ्या गुरुजींना कळालं मला मुलं झाली नाही. माझ्या गुरुजींनी मला आज्ञा दिली, विठ्ठलपंता जा संसार कर पुन्हा. गुरुची आज्ञा मानली, पुन्हा आलो, संसार सुरू केला. 4 मुलं झाली मला. निवृत्ती, ज्ञानदा, सोपाना, मुक्ताबाई, 4 मुलं झाली. पण आळंदीकरांनी आमचा छळ मांडलाय. आम्हाला वेशीमध्ये प्रवेश नाही, आम्हाला विहिरीवर पाणी भरण्याची परवानगी नाही, आम्हाला गावामध्ये प्रवेश नाही. माझी मुलं मोठी झाले, त्यांना मुंज करण्याची परवानगी नाही. या धर्मपीठासमोर आलोय, मला न्याय द्या. न्याय दिल्याशिवाय मी जाणार नाही. मला सुळावर द्या. माझ्या देहाचे तुकडे तुकडे करा, परंतु माझ्या मुलांना सुखात ठेवा. आपली मुलं म्हणून आपल्या धर्मात घ्या, आपल्या जातीमध्ये घ्या. मला न्याय द्या. ते धर्मपीठ ऐका बाबांनो, संन्याशाच्या मुलांना काय न्याय द्यायचा, काय शिक्षा द्यायची? पत्र लिहिलं आळंदीकरांना. तुमच्या गावामध्ये काय तुम्हाला करता येईल ते करा, यांना न्याय द्या. आले पत्र घेऊन, दर मजल करत करत परत आळंदीला आले. घरी गेले नाही. कोणच्या तोंडाने घरी जाऊन न्याय मिळेल तेव्हाच घरी. धर्मपीठाकडून आलेला कागद आळंदीच्या विद्वानांसमोर ठेवला. काय शिक्षा द्यायची तुम्ही? तिथल्या धर्मपीठासमोर न्याय झाला. संन्यास घेऊन पुन्हा संसार केला म्हणजे संन्याशाला पोरं झाली. मोठा अपराध केलाय. आजपर्यंत असा गुन्हा कोणीच केला नाही. काय शिक्षा याला? द्याल ती शिक्षा मायबाप भोगायला तयार आहेत. फक्त आमची पोरं सुखाने राहावी, आमची पोरं सुखामध्ये राहावी.
तुमच्यासाठी एकच न्याय. बोला बोला बोला. कोणताही असू द्या न्याय, कोणतीही असू द्या शिक्षा, आम्ही भोगेल. तुमच्यासाठी एकच न्याय, देहांत प्रायचित, आत्महत्या. आत्महत्या, जीव संपवा आणि प्रायचित्त घ्या. देहांत प्रायचित. 2 पावलं मागे आले, परत डोळे झाकले. आत्महत्या म्हणजे जीव संपवायचा. पण पोरांचा असं हाल होत असेल तर जगून तरी आपला काय फायदा आहे? आपल्या मरण्यातच आपल्या पोरांचं सुख दडलं असेल तर काय जगून फायदा आहे? देहांत प्रायचित, शिक्का मोर्तब झाला. तो न्यायाचा कागद घेऊन चालता येत नाही विठ्ठल पंतांना. 10-20 पावलं चालावं, परत खाली बसावं. आता जावं, या इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी टाकावी, आपली पोरं सुखी होतील. पण घरी जावं, एकदा डोळे भरून पोरांना पाहावं आणि मग मारावं. वीस पावलं चालायचं, परत बसायचं, विचार करायचा. देहांत प्रायचित. रात्र झाली बाबांनो. रुक्मिणी पोटात अन्नाचा तुकडा नाही, आपल्या पोरांसाठी न्याय आणायला गेलेत. विठ्ठलपंत आपल्या झोपडीजवळ आले. दरवाजा वाजवला. रुक्मिणी उठली. आत्ताबाई आले वाटतं. दरवाजा उघडला. तांब्या भरून दिला पाण्याचा. सोळ भरले, आतमध्ये आले. ताट वाढते बरं का, जेवून घ्या अगोदर. नको रुक्मिणी, भूक नाही मला. का हो, कुठं वाटेमध्ये जेवलात का? वाटेमध्ये जेवलात कुठं? नाही जेवलो. मग का भूक नाही? रुक्मिणी, धर्मपीठाने दिलेला न्याय ऐकून पोट भरलं माझं. आता कधी कधी मला भूक लागणार नाही. कधी मला भूक लागणार नाही. दिला न्याय आपल्याला धर्मपीठाने. काय दिला न्याय सांगा ना. होतील ना आपली पोरं सुखी? रुक्मिणी, आपली पोरं सुखी होती. काय दिला न्याय सांगा ना. कोणतीही शिक्षा बघू, पण आपली लेकरं सुखी झाली पाहिजे. एकामेकीला बिलगून 4 पोरं झोपली होती. निवृत्ती, ज्ञाना, सोपाना. एकच साडीचा पडदा चौघांच्या अंगावर आहे. न्यायाचा कागद रुक्मिणीच्या हातात दिला विठ्ठलपंतांनी. तुमच्यासाठी एकच शिक्षा, देहांत प्रायचित. देहांत प्रायचित. ऐका ना स्वामी, देहांत प्रायचित. मी तुम्हाला आत्महत्या करू देणार नाही. तसं पाहायला गेलं तर 9 महिने 9 दिवस या पोरांना मी सांभाळलंय. मी मरणार. तुम्ही पोरांना सांभाळण्यासाठी माग आनंदाने जगा. रुक्मिणी, ही शिक्षा माझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी नाही. मी मरणार, मी मरणार. शेवटी पाठचा निर्णय झाला. विठ्ठलपंत म्हणायचे मी मरणार, रुक्मिणी म्हणायचे मी मरणार. पाठेची वेळ स्वामी, आपली मुलं सुखी होत असतील तर आपण दोघंही आत्महत्या करायची. निर्णय झाला. दोघांनी आत्महत्या करायची. देहांत प्रायचित घ्यायचं. आपली मुलं सुखी होतील. आपल्या मरणात आपल्या पोरांचं सुख दडलंय, आनंदाने मरू. रुक्मिणी म्हणते स्वामी,
सकाळी मी आता कामाला लागते, पुरणपोळ्याचा स्वयंपाक करू. आपण मेल्यानंतर आपल्या पोरांना कुणी पुरणपोळी परत येईल का नाही सांगता येत नाही. पुरणपोळ्याचा स्वयंपाक करू, आपल्या हाताने पोरांना घास भरवू आणि संध्याकाळी देहांत प्रायचित घेण्यासाठी जाऊ. पोळ्याची तयारी चालू केली. सकाळ झाली, निवृत्तीनाथ महाराज उठले. सगळी पोरं उठून पटापट आपल्या आईपाशी आली. रुक्मिणी म्हणते, पोरांनो, आज कुठं आईला सोडून जायचं नाही बरं का. आज पोळ्याचा स्वयंपाक करणारे मला मदत करायची बरं का सगळ्यांनी. पटा पोरं अंघोळे घातल्या. पोरांनो, चला पोळ्याच्या स्वयंपाकाला तयारी करू. पटा पोरं सांगल ते काम करायचे. पोळ्याचा स्वयंपाक झाला, ताट वाढली, एक घास उचलला, निवृत्तीनाथाच्या तोंडामध्ये टाकला. निवृत्ती, मोठा भाव हा आई वडिलाप्रमाणे असतो. ज्ञानदादावर लक्ष ठेव, सोपानावर लक्ष ठेव. मुक्ताई हट्टी आहे, ती रडली तर तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. ज्ञानदेवा, योगी आहेस रे, या अभ्यागाच्या पोटी जन्माला आलास. घास घेवा, माऊलीच्या तोंडामध्ये टाकावा. माऊलीचं तेज पाहावं, हंबरडून रडावं त्या माईने. सोपाना, निवृत्ती दादाचं, ज्ञानदादाचं ऐकायचं बरं का. मुक्ताईकडे पाहिलं, छोटीशी मुक्ताई, तोंडामध्ये तोंड घातलं. पटा त्या छोट्याच्या मुलीची ती माय मुके घेती. मुक्ते हट्ट करायचा नाही बरं का. तिघांचं ऐकायचं, निवृत्ती दादाचं, ज्ञान दादाचं, सोपानाचं. अरे पोरांना कळा ना, आज आपली माय अशी का बोलते, आपली आई असाच का बोलते, पोरांना कळत नाहीये. जेवण झालं, गप्पा मारूयेत, गप्पा मारायला चालू आहे. गप्पा मारता एक लेकरू झोपतय. मुक्ताई झोपली, सोपाना झोपला, ज्ञान राजा झोपला, निवृत्तीनाथ महाराज झोपले. एकामेकीला बिलगून 4 भावंड झोपले. त्या लेकरांकडे पाहावं, हळूच रुक्मिणीने ज्ञान राजाच्या तोंडावरचा पडदा काढावा. ए योग्या, अरे या बागेच्या पोटी जन्माला आले. तुम्ही सुखी व्हावं म्हणून तुम्हाला झोपेत सोडून आज आम्ही जाणार आहे. मुक्ताईच्या चेहऱ्याकडे पाहायचं. 4 पोरं झोपले. रात्रीचा 2चा समय. विठ्ठल पंतांनी रुक्मिणीचा हात दाबला. ए उठ, जायचंय. विठ्ठल पंत उठले. समयीची वाट पुढे केली. एक कागद घेतला, बरू घेतला, त्या कागदावर लिहिलं, आळंदीकरांनो, साष्टांग दंडवत. धर्मपीठाने दिलेल्या न्यायाप्रमाणे आम्ही पोरांनी सुखी व्हावं म्हणून आम्ही आत्महत्या करायला चाललोय. परत वैराग्य निर्माण झालं. परत दरवाजापर्यंत आली. परत त्या माहेने मागं वळून पाहावं. 4 आपल्या लेकरांकडे. आसावीस प्राण जीव तळमळी, ऐसी ही जननी
निवृत्ती माझा सोपाना माझा मुक्ताई माझी ज्ञान राजा चारी पोरांचं शेवटचं दर्शन घेतलं. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी निघाले. पांडुरंगाचं स्मरण झालं. विठ्ठला, पोरांनी सुखी व्हावं म्हणून आम्ही आत्महत्या करायला चाललोय. विठ्ठला, पाखरे हे चिमणे तुम्हावरी सोडोनी चालिलो प्रभू हे विश्व आम्ही सोडोनी चालिलो प्रभू हे विश्व आम्ही सोडोनी संन्यास घेऊनी प्रपंच केला पुन्हा गुरु आज्ञा मानिली धरला मुचा गुन्हा धरला मुचा धरला मुचा गुन्हा. पण विठ्ठला, ही पाखरी ही चिमण तुझ्यावर टाकून जातोय रे. पाखरे हे चिमणे तुझ्यावरी सोडोनी आम्ही चाललो हे विश्व सोडोनी. मुलांनी सुख व्हावं म्हणून विठ्ठल पंत आणि रुक्मिणीने इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या टाकल्या. जीव संपवला, आपला जीव संपवला. मायबाप मुलासाठी काय करू शकतात हे उदाहरण आहे. सकाळ झाली. निवृत्तीनाथ महाराजांना जाग आली. निवृत्तीनाथ महाराज पाहतायत तर आपले आई वडील कडेला नाहीयेत. बाहेर आले झोपडीच्या, कुठंच आई वडील दिसत नाहीत. कुठे गेले असेल सकाळच्या वेळे. येऊन पाहिलं तर उशाला चिठ्ठी मिळाली. आळंदीकरांनो, साष्टांग दंडवत. आमच्या मुलांनी सुखी व्हावं म्हणून धर्मपीठाने दिलेल्या न्यायाप्रमाणे आम्ही देहांत प्रायचित घेण्यासाठी जातोय. आमच्या मुलांना जातीमध्ये घ्या, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या, वेशीमध्ये प्रवेश द्या, मुंज करून घ्या, गावातल्या घरात राहण्याची परवानगी द्या, विहिरीवर पाणी भरण्याची परवानगी द्या. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं. हंबरडा फोडला निवृत्ती दादाने. आई काय मोकलून निवृत्तीनाथ महाराज रडतायत. आपले माय वडील मायबाप या जगामध्ये राहिले नाहीत. आपले मायबाप या जगामध्ये राहिले नाहीत. ते रडणं ऐकून ज्ञानेश्वर महाराज बाहेर आले. निवृत्ती दादा का रडतोयस? तोच कागद ज्ञानेश्वर महाराजांच्या हातामध्ये दिला. कळालं आपले आई वडील या जगामध्ये राहिले नाही. सोपानाला ती चिठ्ठी वाचायला दिली. का रडताय? तिघही रडताय. छोटीशी मुक्ताई नंतर उठली आणि आपली तिन्ही भावंड रडताय. सांगा ना दादा का रडतोय? निवृत्ती दादा का रडतोयस? तो का रडतोय?
सोपान दादा तू तरी सांग ना, ज्ञानदाना मुक्ताई तुझी लाडकी बहीण ना रे, मला सांग ना काय झालं काय झालं. कसं सांगावं त्या छोट्याशा मुलीला की आपले आई वडील या जगामध्ये राहिले नाही, आपले आई वडील या जगामध्ये राहिले नाहीत. ऐका, तुम्ही तिघही बोलत नाही ना, मी आता गावात जाते, मी आईला शोधून आणते आणि आईलाच विचारते की तीन माझे भाऊ का रडताय. गावामध्ये निघाली छोटीशी मुक्ताई, काय सांगावं तिला. परत हे तिघ भाऊ पळत पळत गेले. ए मुक्ते, आपले आई वडील सकाळपासून दिसत नाही, चल तू एकटे जाऊ नको, आपण गावामध्ये शोधण्यासाठी जाऊ. आले सगळे. छोट्याशा मुक्तेला काय सांगायचं. तेवढ्यात घोड्यावर बसून सकाळी शेतावर चाललेले विसोबा त्यांनी पाहिलं, चारीच्या चारी पोर आल्या. सकाळच्याच वेळेला आला का तोंड दाखवायला, सगळा दिवस खराब जाणार. कशाला आला, चालते वा गावामध्ये जायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणताय, काका सकाळपासून आमचे आई वडील दिसत नाही म्हणून आम्ही आळंदीमध्ये त्यांना शोधायला चाललो. तुम्हाला आळंदीमध्ये प्रवेश बंद आहे. कशासाठी येतील तुमचे आई वडील आळंदीमध्ये, चालते वा इथून. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज मुक्ताईला थोडस लांब करतात, तिला कळू नाही म्हणा. काका काका, काल धर्मपीठाचा न्याय मिळाला, आम्ही सुखी व्हावं म्हणून रात्रीच आमचे मायबाप देहांत प्रायचित घेण्यासाठी गेले. आम्हालाही चांगलं माहिती आहे आमचे आई वडील आळंदीमध्ये आले नाही, आई बाप या जगात राहिले नाहीत, आम्हाला माहिती आहे. पण मुक्ताईची समजूत काढण्यासाठी आम्ही आळंदीत चाललोय. काका एक वेळेला आळंदीत जाऊ द्या ना, मुक्ताईसाठी आळंदीमध्ये जाऊ द्या, मुक्ताईसाठी आळंदीमध्ये जाऊ द्या. हात जोडताहेत, जोड्यासहित माऊलींनी पाय धरले. पण त्या निष्ठुराने विसोबाने पाय धरले व तोच पाय झटकरला, छातीवर लात मारली ज्ञानेश्वर महाराजांच्या. चालतो आळंदीमध्ये जायचं नाही. तेवढ्यात निवृत्तीनाथ महाराज आणले. किती दिवस लाथा मारणार आम्हाला, आम्ही सुखी व्हावं म्हणूनच आमच्या आई वडिलांनी देह संपवला, तरी तुम्ही लाथा मारणारच का. किती दिवस अशा लाथा मारणार, किती दिवस किती दिवस. ऐका, त्यावेळेला सगळे भावंड, मग मुक्ताईला कळालं आपले मायबाप या जगामध्ये राहिले नाहीत. निवृत्तीनाथ महाराजांनी डोळे पुसले. काय झालं आपल्या आई वडिलांचं. मुक्ताई म्हणते. त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराज म्हणताय, माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला, ज्ञानदेवा सोपाना मुक्ताई रडायचं नाही. आपले मायबाप आता पंढरपूरला आहे.